तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे चिंचवड गावात, कारण तिथे होणार होतं सामूहिक अथर्व शीर्ष पठण. मग काय दोघं भाऊ आम्ही मस्तपैकी रेडी होऊन सकाळी आवरून निघालो आमच्या प्रवासाला आणि फायनली पोहोचलो मंगलमूर्ती वाड्यात, जो की आहे चिंचवड गावात. आणि सुंदर असं अथर्व शीर्षाचं पठण चालू झालेलं होतं, जे मनाला एकदम प्रसन्न करून टाकलं. अथर्व शीर्षाचं पठण झाल्यावर आम्ही मग पुढे नंतर आम्ही पोहोचलो गजानन महाराज मंदिरात, कारण आज होती ऋषीपंचमी. त्यामुळे गजानन महाराजांचं मस्त असं दर्शन घेतलं. सकाळी सकाळी मस्त भक्तिमय वातावरण झालं होतं. आणि चिंचवड गावात तुम्ही आलात आणि कुठे गेलं नाहीत असं कधी होईल का? मग काय पुढे आम्ही निघालो. हा चिंचवड गावातील एल्प्रो मॉल एकदम भारी आहे. आणि नंतर आम्ही पोहोचलो नेवाळे मिसळ खायला, जी की चिंचवडमधील फेमस मिसळ आणि अतिशय तर्रीबाज म्हणजे तिखट मिसळ. मिसळवाल्याला बोललो कमी तिखट दे मिसळ, पण तो बोलला कमी तिखट मिसळ येतच नाही. मग काय थोड्या वेळात वाट बघितली, त्याने दिले पहिले पाव आणून. खूप प्रतीक्षेनंतर फायनली आपली मिसळ आली. आणि मिसळकडे बघून असं वाटलं आता ही फारच तिखट असणार आहे, कारण की ह्या मिसळबद्दल ऐकलं होतं की ही मिसळ खूपच तिखट आहे. आणि मग काय थोडी नॉर्मल टेस्ट करून बघितली तर डायरेक्ट असं झणझणच आल्या, नाही का? म्हटलं एकदम भारी मिसळ होती, पण तिखट होती खूप. डोळ्यातून पाणी काढलं अक्षरशः मिसळने. तर मित्रांनो, तुम्ही नेवाळे मिसळ ट्राय केली का? नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कशी वाटते ती नक्की सांगा. तर भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग्समध्ये. आणि हो, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.